हो, तुझ्या करताच आहे पूजा. शकुंतला जरा या. काय आहे, मी श्रेयसला संपवायचं ठरवलं तर तुमची ही पूजापाठ त्याच्या काहीच उपयोगी येणार नाही. घाबरू नका, कारण आज माझा टार्गेट हा श्रेयस नाहीच आहे. हा तर मंडळी, बरं चालू द्या तुमचं. अरविंदराव, नाही माफ करा, पण काय एक मोठी ऑर्डर मिळणार आहे, त्यामुळे मला तिथे जाणं महत्वाचं आहे. आणि मी पूजेत जरी नसलो तरी माझे आशीर्वाद श्रेयसच्या पाठीशी असतील. अहो भाऊजी, काही हरकत नाही, मी समजू शकतो. या तुम्ही. चला येतो. सांभाळा स्वतःला. आराध्या, आज तुला श्रेयसच्या मागे सावलीसारखं उभं राहायचंय. श्रेयसला अजिबात एकटं सोडायचं नाही. हो आत्या, मी श्रेयसला एकटं सोडणार नाही. मी पण तुला एकटं सोडणार नाही. अरे मामा, सतरंजी हातरायची राहिली, जा घेऊन ये लवकर. हो हो, आता सतरंजी हाताळणार का? वा, हा पूजा सुरू होईल तू. बापरे, हे काय झालं? इतकं पाणी कसं आलं इथं? अगं आपली सगळी ऑर्डर भिजली. पण इतकं पाणी आलं कुठून? नळ चालू ठेवला असेल कोणीतरी. पण मी तर निघताना बंद केला होता. सायंकाळी 5 वाजता आपल्याला ही सगळी ऑर्डर पूर्ण करून डिलिव्हर करायची होती. आणि आता बघा ना, आता 1 वाजलाय. हे सगळं पटापट कसं तयार करता येईल याचा विचार करूयात आपण. अगं, आपल्याला तर रेसिपी पण माहिती नाहीये. ते तर ताराताईलाच माहितीये. ती तर आता पूजेत असेल. तिला एकदा आपण कॉल करूया. हा हा हा, लाव. हॅलो, बोल. ताराताई, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. गोडाऊन मध्ये सगळीकडे पाणी भरलंय. आपण जी पण काही मेहनत केली होती, पापड केलं होतं, सगळं वाया गेलं. तुम्ही दोघी पटकन इकडे या, पटकन. काय? मी बघते काय करायचं ते. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? श्रेयस, माहिती नाही कसं आपल्या गोडाऊन मध्ये पाणी भरलं गेलंय. आम्ही एवढ्या मेहनतीने केलेलं सगळं सामान वाया गेलं. आता काय करायचं? संध्याकाळी ऑर्डर द्यायची. हे सगळं आम्ही परत कसं करणार आहे एवढं? तू काळजी नको करू. आपण असं करूया, आपण दोघं तिकडे आता जाऊ आणि सगळी ऑर्डर परत तयार करू. चल. नाही 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 श्रेयस, आत्यांनी काय सांगितलं माहितीये ना, तुला घराबाहेर जायचं नाहीये. पण तू तर जाऊ शकतेस ना. तू जाऊ शकतेस, मी नाही येत. तू जा आणि तू सगळं पूर्ण कर. तुला केलंच पाहिजे, ती तुझी जबाबदारी आहे. तू किती मेहनत पण केलीस ना ती सगळी ऑर्डर तयार करायला. मग आता तुला ते कंप्लीट करावंच लागेल. तुला गेलंच पाहिजे. तू जा.
आराध्या, काय ग? काय झालं? कुणाचा फोन होता? काय झालं माहितीये का आत्या? तिची आज मोठी ऑर्डर आहे ना पहिली. आराध्याला ना गोडाऊन मध्ये जावंच लागेल. तिकडे एक प्रॉब्लेम झालाय आणि मग तिने जबाबदारी घेतली आहे ना. तिची जबाबदारी सोडून तिकडे घरी नाही थांबू शकत. तिने जावंच लागेल. काय काय हे सगळं तुला तारा आधी करता नाही आलं? ही कसली जबाबदारी? आज घरात पूजा आहे आणि घराच्या बाहेर कुणीही पडायचं नाही हे बजावून सांगितलंय ना मी एकदा. पण आत्या, मला नाही जायचंय ना बाहेर. तिथे जाऊ शकते ना, मग तिला जाऊ दे ना. मी तर नाही जात आहे ना. आत्या, पूजा सुरू व्हायच्या आत मी परत येईन. पण मला जावं लागेल प्लीज. श्रावणी आणि मी जर नाही गेलो ना तर ती ऑर्डर पूर्ण होणार नाही. श्रावणी, कळतंय ना तुला? आलं ना तुझ्या लक्षात? हो, चल आपल्याला जावंच लागेल. थांब आराध्या. संध्याकाळपर्यंत जर तू आली नाहीस तर परत या घरात येऊ नकोस. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. नाही नाही नाही, ती येईल परत. ती वेळेवर येईल. मला माहितीये तू वेळेवर परत येशील आणि तू सगळं नीट करशील. मला माहितीये सगळं छान होईल. ऑल द बेस्ट.